नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाची भेंडीची भाजी आणि भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत. उपवासाची भाकरी करताना भाकरीला चिरा पडतात किंवा तुटते किंवा ही भाकरी थंड झाल्यानंतर चिवट बनते. तर या सर्वांसाठी काही खास टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, जेणेकरून ही उपवासाची भाकरी केल्यानंतर अगदी छान मऊ राहील. थंड झाली तरीही अजिबातही चिरा पडणार नाही किंवा चिवट होणार नाही. इथे तुम्ही पाहू शकता की ही भाकरी किती मस्त मऊ अशी झालेली आहे आणि ही भाकरी थंड झाल्यानंतर सुद्धा बराच वेळ मऊसूत राहते. यासाठी वरईचं प्रमाण किती घ्यायचं, त्यामध्ये कोणता पदार्थ घालायचा की जेणेकरून आपली भाकरी बराच वेळ छान मऊसूत राहील. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे आपण भेंडीची भाजी कशी करायची ते पाहून घेऊया. उपवासाची भेंडीची भाजी करतोय. भेंडी स्वच्छ धुवून घेतली, कोरडी करून मग असे त्याचे तुकडे करून घेतले. भेंडीचे तुकडे करत असताना थोडेसे मोठेच करायचे आहेत, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही. एका कढईमध्ये आता 1 चमचा मी शेंगदाणा तेल घेतलं आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण ही भेंडी 4 ते 5 मिनिट चांगली इथे अशी परतून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने भेंडी इथे चांगली परतून घेतली आहे. इथे तुम्ही पाहू शकता भेंडीचा रंग बदललेला आहे आणि 5 मिनिटांमध्ये भेंडी बऱ्यापैकी शिजली गेलेली आहे. ही भेंडी आता काढून घेऊया. याच कढईमध्ये अजून 1 चमचा मी तेल घालून घेतलेला आहे. उपवासासाठी शेंगदाण्याचं तेल घालून घेतले. यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतले. मिरच्यांचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर मिरची आणि जिरं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण ही परतलेली भेंडी घालून घेऊया. आता ही भेंडी घालून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला इथे अजून 2-3 मिनिट भेंडी चांगली परतून घ्यायची आहे. हे बघा, भेंडी चांगली अशी परतली गेलेली आहे. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर अजून 2 मिनिट आपण ही भेंडी कढईमध्ये परतून घेऊया. भेंडी शिजवताना यावरती झाकण ठेवायचं नाही आहे, नाहीतर भेंडी चिकट होते. तर हे बघा, अशा पद्धतीने आपली भेंडी चांगली मऊ झालेली आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घ्यायचं आहे, त्यामुळे भेंडीची भाजी छान एकत्र मिळून येते. हे बघा, अशा पद्धतीने आपली भेंडीची भाजी झाली आहे. ही उपवासासाठी खायला एकदम तयार झाली आहे. भेंडीची भाजी बाजूला ठेवूया. आता भाकरी करून घ्यायची आहे. उपवासाची भाकरी करायची आहे, त्यासाठी मी अर्धा किलो वरई घेतलेली आहे. अर्धा किलो वरईसाठी 125 ग्रॅम इतका आपल्याला साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा आहे. जर तुम्ही 1 किलो वरई घेणार असाल तर त्यासाठी पाव किलो साबुदाणा त्यामध्ये घालायचा आहे. मी इथे अर्धा किलोच वरई घेतली, त्यासाठी मी 125 ग्रॅम साबुदाणा इथे घालून घेणार आहे. वरई आणि साबुदाणा हलकासा गरम करून घ्यायचा आहे आणि मग गिरणीमध्ये बारीक दळून आणायचा. बारीक दळून आणलं असेल तरीही हे पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आता इथे मी फक्त 2 भाकरी करणार आहे, त्यासाठी इथे मी 2 भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. भाकरीचं पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याची गरज आहे. अगदी हलकंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे, खूप जास्त पाणी गरम करून घ्यायचं नाही आहे. हे बघा, अगदी कोमट करून घेतलेलं आहे. पाणी जर जास्त गरम असेल तर हे पीठ थंड झाल्यानंतर पातळ बनलं जातं. तर हे बघा, अशा पद्धतीने आता हे पीठ मी इथे ओलवून घेतलेलं आहे. नेहमीच्या भाकरीसाठी जसं पीठ मळून घेतो घट्टसर, तसंच मळून घेतलं आहे. आणि आता 2 मिनिट आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. हे बघा, असं घासून मळून घेतल्यामुळे या पिठाला चांगला लवचिकपणा येतो. तर अशा पद्धतीने आपण यामध्ये साबुदाणासुद्धा घातला आहे, त्यामुळे भाकरी बराच वेळ मऊ राहते. हे बघा, पीठ चांगलं मळून घेतल्यामुळे पिठाला एक चांगला लवचिकपणा आलेला आहे. पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आणि खूप जास्त पातळही करायचं नाही आहे. तर हे बघा, अशा पद्धतीचं पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचे उंडा करून घ्यायचा आहे भाकरी थापण्यासाठी. तर हे बघा, अशा पद्धतीने मी 2च भाकरीचं पीठ मळलेलं आहे. 2 उंडे करून घेते आहे आणि आपल्याला इथे परातीमध्ये थोडंसं कोरडं पीठ घालून घ्यायचं आहे खाली
आणि त्यावरती हा पिठाचा गोळा थापून घ्यायचा आहे। नेहमीची आपण भाकरी ज्वारीची जशी थापतो त्या पद्धतीनेच आपल्याला ही भाकरी इथे थापून घ्यायची आहे। हे बघा, एकदम छान असं आपल्याला एकसारखी भाकरी इथे थापून घ्यायची आहे। कुठेही जाड किंवा पातळ करायची नाहीये। साबुदाण्याचं पीठ घातल्यामुळे भाकरीला अजिबातही चिरा पडल्या जात नाही। परातीच्या खाली असं कापड घ्यायचं आहे म्हणजे परात सरकली जात नाही। तर हे बघा, अशा पद्धतीने एकसारखी सगळीकडून एकसारखी अशी आपण भाकरी थापून घेतलेली आहे। भाकरी थापण्यापूर्वीच मी तवा तापत ठेवलेला आहे। तवा चांगला तापल्यानंतर त्यावरती आता आपण ही भाकरी घालून घेऊया। पिठाची बाजू वर करायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने ही पिठाची बाजू वर करायची आणि दोन्ही हातांनी आपल्याला भाकरी तव्यावरती अशी घालून घ्यायची आहे। आता या बाजूला आपल्याला वरच्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी अगदी कडेपर्यंत लावून घ्यायचं आहे। पाणी लावताना खूप जास्त लावायचं नाही आहे, हलकंसं सगळीकडे आपल्याला कडेपर्यंत पाणी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। कडेपर्यंत असं पाणी लावून घेतल्यामुळे भाकरीला चिरा पडल्या जात नाही किंवा भाकरीच्या कडा तुटल्या जात नाही। हे बघा, पाणी हलकंसं असं सुकलं गेल्यानंतर लगेचच आपल्याला भाकरी पलटवून घ्यायची आहे। इथे आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे 1 मिनिटभर। पाणी असं हलकंसं सुकलं गेलेलं आहे। आता मी भाकरी अशी पलटवून घेते। हे बघा, आत्ता गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे म्हणजे भाकरी वातड बनत नाही। कडेने आपल्याला भाकरी अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। गोल फिरवून घ्यायची किंवा एखादा कपडा घेऊन सुद्धा तुम्ही दाबून हलकंसं दाबून असं घेऊन भाकरी भाजून घेऊ शकता। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तव्यावरच ही भाकरी भाजून घेता येते। हे बघा, कडेने अशी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने आपल्याला ही भाकरी अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूने ही भाकरी छान अशी भाजून घेतलेली आहे। आता ही भाकरी काढताना आपल्याला एका सुती कापडावरती किंवा जाळीचं एखादं भांडं असेल त्यावरती काढून घ्यायची आहे म्हणजे भाकरीला पाणी सुटलं जात नाही आणि भाकरी दुसऱ्या बाजूने भिजली जात नाही। तर हे बघा, अशा सुती कापडावरती मी ही भाकरी काढून घेते आहे। याच पद्धतीने आपण दुसरी जी भाकरी आहे ती सुद्धा करून घेऊया। हे बघा, पिठाची बाजू मी वरती करून घेतलेली आहे। सगळीकडून व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आणि दोन्हीही बाजूने आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूने भाजताना भाकरी तुम्ही डायरेक्ट गॅसवरती भाजली तरीही चालेल। तर हे बघा, अशा पद्धतीने डायरेक्ट गॅसवर जर भाकरी भाजली तर छान टम्म अशी फुगली जाते। तर अशा पद्धतीने आज आपण वरईची मऊसूत भाकरी कशी करायची ते पाहिलेलं आहे। या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्याही भाकरी अगदी मऊसूत बनतील। कुठेही चिरा पडला जाणार नाही किंवा चिवट होणार नाही। तुम्ही जर विकतचं पीठ आणणार असाल तर त्यामध्ये थोडासा साबुदाणा नक्की दळून घाला म्हणजे तुमच्याही भाकरी अशा छान मऊसूत बनतील। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत